आज कोणी नवीन जॉईन आहे का? नवीन साधक असतील तर कृपया इथे चॅटबॉक्स मध्ये जर तुम्हाला कुठली व्याधी किंवा काही ऑपरेशन वगैरे काही झालं असेल तर इथे पाठवा फक्त चॅटबॉक्स मध्ये. जर कुठली व्याधी किंवा काही गोळ्या वगैरे चालू असतील तर सुरुवात करूया. साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती. पाठकणा सरळ. सुरुवातीला आपण करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. इथे ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशनची कृती असते. तर इथे श्वास सोडताना आपल्याला जोरात फोर्सफुली श्वास सोडायचा आहे. जसं आपण मेणबत्ती फुंकतो जोराने, तोंडाने जोरात हवा बाहेर काढून, त्याचप्रमाणे ही कृती करायची आहे. फक्त इथे तुम्हाला नाकाने जोरात हवा सोडायची आहे. फोर्सफुली, जशी शिंक आल्यावरती आपण श्वास सोडतो, जोरात बाहेर पडतो, त्याचप्रमाणे ही कृती करायची आहे. कपालभातीच्या आधीची ही कृती आहे. कपालभाती थोडीशी ऍडव्हान्स कृती आहे. तर त्याच्या आधी आपण ही श्वसन मार्ग शुद्धी घेतो. तर इथे आपण एकेका नाकपुडीने ही श्वसन मार्ग शुद्धी करणार. श्वास घेताना सहज श्वास घ्यायचा आहे, पण सोडताना तो फोर्सफुली बाहेर सोडायचा आहे आणि पोटाला आतमध्ये हलकासा झटका दिला जाईल. तर एक कृती मी दाखवते तुम्हाला. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करायची. उजवा हात आपल्या पोटावर ठेवायचा. एक श्वास भरून घ्यायचा, पोट हलकस बाहेर येतं आणि तो श्वास जोराने सोडायचा. आपण मेणबत्ती जशी असं करून जोरात सोडतो तोंडाने, मेणबत्ती विझवतो, त्याचप्रमाणे फक्त आपण इथे नाकाचा वापर करणार. नाकाने जोरात श्वास बाहेर सोडायचा. बघा, पुन्हा एकदा दाखवते. एक श्वास भरून घ्यायचा, पोट हलकस बाहेर येतं आणि जोरात श्वास सोडताना पोटाला झटका. हे करताना आपले डोळ्याचे स्नायू, कपाळाचे स्नायू अगदी शिथिल ठेवायचे, रिलॅक्स ठेवायचे. सहजपणे कृती करायची. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र जोरात श्वास सोडायचा आहे. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. ठीक आहे, सुरुवात करूया. तर इथे सुरुवातीला आपण श्वसन मार्ग शुद्धी करतो त्यावेळेला दोन्हीही हातांची द्रोण मुद्रा ठेवायची. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे जमिनीकडे सैल सोडायचे. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. ही झाली आपली आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याची कृती. त्यानंतर आपण ओंकार करतो. ओंकार करताना हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घ्यायची. हाताचे तळवे सिलिंगकडे. पुन्हा इथे हाताची कोपरं शरीराच्या जवळ. ओंकार करताना ज्ञान मुद्रा. त्यानंतर आपण करतो प्रार्थना सुरुवातीची. प्रार्थना झाल्यानंतर आपण नमन मुद्रा करायची आहे. तर ही नमन मुद्रा करताना दोन्ही हात आपले सुरुवातीला हृदयापाशी असतील प्रार्थनेच्या वेळेला, आणि प्रार्थना पूर्ण झाली की हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. तर इथे ज्यांना पाठगण्याची दुखणे असतील, सर्वायकलचा त्रास असेल, त्यांनी मात्र पुढे झुकताना काळजी घ्यायची किंवा ही कृती टाळायची. यथाशक्ती इथे पुढे झुकल्यानंतर उलट चाल करताना हळूहळू कमरेतनं सरळ व्हायचं. दोन्ही हात खाली घ्यायचे, तळव्यांचं घर्षण, आणि मग संपूर्ण ऊब आहे ते आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. ठीक आहे, सुरुवात करूया आपण. सुरुवात आपण श्वसन मार्ग शुद्धीपासून करणार आहोत. प्लीज, जर कोणाला कुठलीही व्याधी असेल, म्हणजे कुठलंही दुखणं असेल, तर मला सांगा तुम्ही, म्हणजे चॅटबॉक्स मध्ये टाका. मग त्याप्रमाणे तुम्हाला कॉन्ट्राइंडिकेशन सांगता येतील. ठीक आहे, तर सुरुवात करूया. श्वसन मार्ग शुद्धी. साधी बैठक.
दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद मिटून घेऊया. सहज सुरू असणाऱ्या श्वासाकडे लक्ष. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण, देहधारणा. श्वास घेतोय, सोडतोय. श्वासाची जाणीव, आंतरिक सजगता. डोळ्यांवर, कपाळावर कुठलाही ताण नाहीये. एक हलकस स्मित असते आपल्या ओठांवरती. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नापडीने. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करून घ्यायची. उजवा हात आपल्या पोटावरती असेल. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. पोट कसं बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. एक. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. पोट हळूहळू बाहेर येत आहे. फोर्सफुली श्वास सोडताना पोटाला झटका. 2. अशाच प्रकारे पुढची 8 आवर्तनं. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दोन्ही हात गुडघ्यांवर. जाणीव आपली उजव्या नाकपुडीकडे. डोळे अलगद मिटलेले, बंद डोळ्यांनी जाणीव उजव्या नाकपुडीकडे. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, याचा अनुभव घेऊया. आणि हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावा हात आपल्या पोटावरती असेल. आणि आता डाव्या बाजूने ऍक्टिव्ह एक्झिलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशनची कृती यथाशक्ती 10 आवर्तन. डावीने आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. पोट हलकसं बाहेर येतंय. तोही श्वास सोडताना पोटाला झटका. एक. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना झटका. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दोन्ही हात गुडघ्यांवर. जाणीव आपली डाव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला बदल, त्याचा अनुभव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. सावकाश डोळे उघडायचे. समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. आपण करीत आहोत नेत्रशुद्धी. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे, अशा गणेश रूपी ओमचं आपण निरीक्षण करत आहोत. आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. आपण करतोय बहिरत्राटक. डोळे जड वाटत असतील, पाणी येऊ लागलं असेल तर अलगद डोळे मिटून घेऊया. आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. अकार तो ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश, असं संत तुकारामांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे, असा त्रिगुणातीत, कालातीत, उत्पत्ती लय, उत्पत्ती स्थिती आणि लय, असा सर्वसमावेशक ओमचं मनन, चिंतन, स्मरण. ओम दिसेल न दिसेल, पण मनात ओमचेच विचार.
करूया या ओमचे 3 मध्यम पट्टीतले उच्चार. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत उच्चार. ओ. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. उच्चार. ओ. एक श्वास भरून घेऊया. उच्चार. ओ. प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी असतील. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओंकारं बिन्दुसंयुक्तम्. ओंकारं बिन्दुसंयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदन् मोक्षदं चैव. कामदन् मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्यनेमाने बिंदूसहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात अशा इच्छापूर्ती आणि मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. आज कोणी जास्त जॉईंट नाही झाले. दोन्ही पाय समोर घ्या आणि विश्रांती. मान मागे सई सोड्या. ही आहे बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. आपल्याला एकूण 4 स्थितींमध्ये आसनं करायची आहेत. तर सुरुवात आपण बैठक स्थितीपासून करतोय. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्यायचं. कम्फर्टेबल डिस्टन्स. मान मागे सई सोडायचे आणि रिलॅक्स व्हायचं. आता दोन्ही पाय पुन्हा जोडून घ्या आणि आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या पलीकडे घ्यायचंय आणि उजव्या पायाचं प्रत्येक बोट आपल्याला सेपरेटली असं ओढायचंय. आपण करतोय सूक्ष्म व्यायाम. सूक्ष्म व्यायाम हे अतिशय महत्वाचे आहेत. आपले सगळे जॉईंट्स जे आहेत शरीरामधले ते मोकळं होणं गरजेचं आहे. प्रत्येक पावलाचं आपल्या पावलाचं प्रत्येक बोट असं खेचायचंय. आपला अंगठा असं जोरात वरच्या बाजूने खेचायचंय. मग मधलं बोट. त्यानंतर असं प्रत्येक बोट 5ही बोट अशी वरच्या बाजूने खेचायची. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा आणि डाव्या हाताने ही बोट आपल्याला अशी ओढायची वरच्या बाजूने. प्रत्येक बोट. आणि मग प्रत्येक बोट सेपरेटली असं गोलाकार फिरून घ्यायचं. अंगठ्यापासून सुरुवात करायची. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. अगदी सावकाश प्रत्येक बोट खेचून झालं की मग गोलाकार फिरून घ्यायचं. बरं. 5ही बोट व्यवस्थित गोलाकार फिरून झाली की मग डाव्या हाताची 5 बोट उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्यायची. क्लच करून घ्यायची अशा प्रकारे. आणि फक्त चवड्याचा भाग असा वर खाली करायचा. आपला जो टोचचा भाग आहे चवड्याचा तो फक्त असा वर खाली करायचा.
आणि मग पाऊल जे आहे ते अँकल जॉईंट्स मधून गोलाकार फिरवायचं अशा प्रकारे. 1 क्लॉकवाईज, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की मग हातांची गुंफण सोडून द्यायची. उजवं पाऊल थोडस वरच्या बाजूला घ्यायचं म्हणजे ओटीपोटाजवळ आपली उजवी टाच येईल आणि आपण करूया हाफ बटरफ्लाय. डावा पाय आपला सरळ आहे. आता उजव्या हाताने उजवा गुडघा जो आहे तो जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आणि वर घ्यायचा. जमिनीकडे प्रेस करूया, वर घेऊया. बरं, हे करताना पाठ अशी पुढे मागे करायची नाहीये. पाठ अगदी सरळ ठेवा. फक्त हालचाल आपली जी आहे ती आपल्या मांडीच्या भागामध्ये आणि गुडघ्यात होईल. जास्तीत जास्त गुडघा जमिनीकडे आणि वर. जमिनीकडे प्रेस, वर घ्यायचं. जमिनीकडे, वर. जमिनीकडे, वर. बरोबर. जास्तीत जास्त खाली आणि वर. आपण करतोय हाफ बटरफ्लाय. याच्याने आपले हिप जॉईंट जे आहेत ते मोकळे व्हायला मदत होते. बरोबर. थांबायचंय आणि करणार आहोत आपण आता बेबी पोश्चर. जसं लहान मुलाला आपण जोजवतो त्याप्रमाणे ही कृती. उजवा पाय वर उचलायचा, डाव्या हाताचा आधार उजव्या अँकल खाली द्यायचा आणि उजवा हात गुडघ्याच्या इथे. आपला पाय जो आहे किंवा मांडी जी आहे तो जमिनीला आपला पायाचा भाग जो आहे तो समांतर येईल. आणि आता जास्तीत जास्त आपला पाय जास्तीत जास्त डावीकडे आणि उजवीकडे. 1, डावीकडे, उजवीकडे. 2, डावीकडे, उजवीकडे. 3, डावीकडे, उजवीकडे. 4, डावीकडे, उजवीकडे. 5. 5 वेळा झालं की थांबायचं. पाऊल आधी सावकाश डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि मग उजवा पाय सरळ करा. पुन्हा दोन्ही पाय जुळून घ्या आणि आता डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल जे आहे ते उजव्या मांडीच्या पलीकडे. आणि आता डाव्या पायाची पुन्हा 5ही बोटं सेपरेटली अशी ओढायची आहेत वरच्या बाजूने. थोडासा कट कट असा आवाज सुद्धा येईल तुम्हाला जेव्हा आपण ते अशी खेचतो वरच्या बाजूने त्यावेळेला. प्रत्येक बोट सेपरेटली असं ओढायचंय. बरोबर. आणि आता क्लॉकवाईज प्रत्येक बोट गोलाकार फिरून द्यायचं. क्लॉकवाईज 5-5 वेळेला तरी ही कृती करायची. आणि विरुद्ध बाजूने पाऊल अगदी सैल सोडा म्हणजे तुमची ती मुवमेंट आहे ती अगदी सैल व्हायला पाहिजे, अगदी इझिली व्हायला पाहिजे. फक्त आधारासाठी डाव्या हाताने डावं पाऊल पकडायचं आणि मग प्रत्येक बोट गोलाकार फिरून घ्यायचं. हे झालं की मग उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये गुंफून घ्यायची आणि चवड्याचा भाग वर खाली करायचा, जास्तीत जास्त वर खाली. बरोबर. आणि मग अँकल जॉईंट्स मधून पाऊल गोलाकार फिरवायचं. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की थांबायचंय आणि आता उजवं डावं पाऊल जास्तीत जास्त वरच्या बाजूने घ्यायचं. टाच उजव्या ओटीपोटाजवळ येईल डाव्या पायाची आणि हाफ बटरफ्लाय. गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा, वर घ्यायचा. पाठीची हालचाल न करता जमिनीकडे प्रेस आणि वर. जमिनीकडे प्रेस करूया, वर घेऊया. खाली, वर. खाली, वर. अजून एक राऊंड. खाली आणि वर. थांबायचंय आणि आता डावा पाय थोडस वर उचलायचा. उजव्या हाताचा आधार उजव्या अँकल खाली, सॉरी डाव्या अँकल खाली आणि डावा हात गुडघ्याच्या इथे. आणि आता जास्तीत जास्त पाय उजवीकडे, डावीकडे. 1, उजवीकडे, डावीकडे. 2, उजवीकडे, बरोबर, डावीकडे. 3, उजवीकडे, डावीकडे. 4, उजवीकडे आणि डावीकडे. 5. 5 वेळा झालं की डावा पाऊल आधी उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि मग डावा पाय रिलॅक्स करा आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सैल सोडून. आज आपण शिकूया
स्वस्तिकासन, याला सुखासन असंही म्हणतात. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी त्यांनी सुरुवातीला ह्या स्वस्तिकासनचा सराव करायचा, जेणेकरून मग हे ऍडव्हान्स आसन जे आहे पद्मासन हे आपल्याला सोपं जातं करायला. तर इथे गुडघ्यांचे आपले स्नायू जे आहेत ते लवचिक व्हायला मदत होते. आणि आपल्याला पोश्चर आपला खूप चांगल्या प्रकारे म्हणजे इथे आपण बैठकीमध्ये खूप चांगले स्थिर होतो. तर हे स्वस्तिकासन सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. तर इथे दोन्ही पाय असे थोडेसे लांब करा, जसं आपण मगाशी घेतले होते त्याप्रमाणे. आणि उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या अशा प्रकारे. शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा म्हणजे तुम्हाला कृती व्यवस्थित दिसेल. ठीक आहे. आणि आता उजव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये जो गॅप असतो ना, तिथे हे डाव्या पायाचं पाऊल फिक्स करायचं. बघा असं उजव्या पायाची मांडी आणि पोटरी याच्यामध्ये जी गॅप आहे तिथे हे डावं पाऊल फिक्स करायचं. उजवा पाय फोल्ड करा आणि मग त्याच्या उजव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये डाव्या पायाचं पाऊल फिक्स करा. इथे कुठेही गुडघ्यांवरती ताण येत नाही, आपला जो खालचा जो बेस आहे तो थोडासा पसरला जातो. ठीक आहे. आता थोडस पोट आतल्या बाजूला खेचा, दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये, पाठकणा सरळ ठेवा, हाताची कोपरं शरीराच्या जवळ आणि डोळे अलगद मिटून घ्या. पोट थोडस आतल्या बाजूला खेचा. आपला नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे, श्वास घेतोय सोडतोय. जर श्वास घेताना आणि सोडताना अडचण वाटत असेल, अनकम्फर्टेबल वाटत असेल, तर पोट अगदी ढिलं सोडून द्या. यथाशक्ती प्रयत्न कुठेही स्वतःला ओव्हर ट्राय न करता आपण कृती करण्याचा प्रयत्न करूया. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल, डोळे अलगद मिटलेले. या सुखासनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न. सावकाश डोळे उघडायचेत, दोन्ही हात समोर घ्यायचेत, हाताच्या पाचही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण द्यायचा आणि रिलॅक्स करायचे. बोटांमध्ये ताण, रिलॅक्स. ताण द्यायचा नाही, आधी जास्तीत जास्त बोट स्प्रेड करा आणि रिलॅक्स करा. स्प्रेड करायची आहेत, बरोबर, रिलॅक्स. बोटांमध्ये ताण आणि रिलॅक्स. आता ताण द्यायचा आहे बोटांमध्ये आणि अंगठा आतमध्ये घेऊन मग त्याच्यावर चार बोटं फोल्ड करायची, घट्ट मूठ वळून घ्यायची, पुन्हा ओपन करायचं, ताण द्यायचा, चार बोटं फोल्ड करूया आणि मग त्यावर अंगठा, पुन्हा ओपन करायचंय, ताण द्यायचाय, अंगठा आतमध्ये आणि मग त्यावर चार बोटं, घट्ट मूठ वळवायची, पुन्हा ओपन करायचं, जास्तीत जास्त ताण, चार बोटं फोल्ड करूया आणि त्यावर अंगठा, ओपन. पुन्हा आता हातांची बोटं रिलॅक्स करा, हाताचे तळवे समोर स्क्रीनच्या समोर असतील आणि आता मनगटातून हात खाली, हाताचा पंजा खाली आणि वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर. बरोबर. आता हाताचा तळवा जमिनीला समांतर ठेवा, थोडीशी हाताला रग लागेल. हाताचा तळवा जमिनीला समांतर आणि फक्त मनगटामधून एकदा उजवीकडे आणि डावीकडे, वायपर मुवमेंट, परफेक्ट. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. थांबायचंय. दोन्ही हात थोडा वेळ खाली, डोळे अलगद मिटून घ्या. पुन्हा जाणीव आपल्या श्वासाची. पोट थोडस आतल्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण पोट आतल्या बाजूला खेचतो तेव्हा आपोआप आपल्या बरगड्यांचं, फुफ्फुसांचं थोडस प्रसरण होतं. पुन्हा सावकाश डोळे उघडायचेत, दोन्ही हात समोर घ्यायचेत, हाताची बोटं एकदा खांद्यावर आणि एकदा सरळ, दोन्ही हात फोल्ड करूया, सरळ करूया. फोल्ड. याच्याने आपले कोपराचे जे सांधे आहेत म्हणजे आपला एल्बोचा जो भाग आहे ते जॉईंट्स मोकळे व्हायला मदत होते. बरोबर. मग दोन्ही हात खांद्यातून सरळ आडवे आणि फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ,
फोल्ड, सरळ फोल्ड, सरळ फोल्ड, सरळ फोल्ड. हात आता वर आणि खाली, वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली. पुन्हा दोन्ही हात समोर, हातांची बोटं खांद्यावर, कोपरं जॉईन करा आणि शोल्डर रोटेशन सुरुवात करूया. एक, अगदी सावकाश कृती करा. 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध बाजूने पुन्हा दोन्ही कोपरं जॉईंट आणि आता मागे आणि मग पुढे. एक, अगदी सावकाश, मान पुढे मागे न करता फक्त आपल्या हातांमध्ये शोल्डर मध्ये हालचाल होतीये. 3, 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की मग थांबा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि डोळे अलगद मिटून पुन्हा एकदा विश्रांती तिथल्या तिथेच. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सावकाश सोडा. रिलॅक्स. हे सुखासन आता आपण विरुद्ध बाजूने करूया. आता वर असलेला जो डावा पाय आहे तो पहिल्यांदा सरळ करा, सावकाश, आणि मग उजवा पाय सरळ करा. आणि आता विरुद्ध बाजूने हेच आसन करून घेऊया. आता डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करा आणि उजव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये जो गॅप आहे तिथे, डाव्या पायाची मांडी आणि पोटरीच्या मध्ये जो गॅप आहे तिथे उजवं पाऊल फिक्स करा. बरोबर. आता कुणाला हे उजव्या पायाने व्यवस्थित जमेल, कुणाला डाव्या पायाने. आता इथे हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि पुन्हा थोडस पोट आतल्या बाजूला खेचून घ्यायचंय. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना पोट हलकस बाहेर येतंय, श्वास सोडताना ते नियंत्रित आतल्या दिशेला जात आहे. आंतरिक सजगता. करूया आपण आता नेक रोटेशन. दोन्ही हातांची द्रोण मुद्रा, डोळे उघडायचे आणि सावकाश आपली मान एकदा उजवीकडे घ्यायची. मागची भिंत बघा, फक्त मानेमध्ये हालचाल असेल आणि मग पुन्हा मध्यभागी, डावीकडे, सेंटर, उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर. पुन्हा एकदा उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर. आता मान हलकीशी टिल्ट करायची एकदा उजव्या बाजूला. बरं, आता खांदा वर उचलायचा नाहीये, फक्त मानेमध्ये हालचाल. एकदा उजव्या बाजूला टिल्ट करायची, मग मध्यभागी आणि मग डावीकडे, सेंटर, उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर, उजवीकडे आणि डावीकडे. मध्यभागी येऊन थांबायचंय. आता मान सावकाश वर जाईल, चेहरा सिलिंगला समांतर आणि मग सावकाश हनुवटी गळ्याकडे. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र हनुवटी गळ्याकडे नेण्याचा अट्टाहास करू नये. पुन्हा एकदा सावकाश मान वर आणि खाली, वर, खाली. खाली आल्यानंतर हनुवटी गळ्याकडे आहे. आता फुल नेक रोटेशन सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. खांदे वर न उचलता फक्त मानेच्या सांध्यांमध्ये हालचाल. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. 3 वेळेला अगदी सावकाश क्लॉकवाईज करून घ्या, उजवीकडून डावीकडे गोलाकार. आणि मग पुन्हा विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे गोलाकार फिरूया, सावकाशपणे. कुठेही ओव्हर ट्राय न करता. अगदीच गरगरल्यासारखं वाटलं तर मात्र एकच एक राऊंड करून थांबायचंय. 3-3 वेळा दोन्ही बाजूनी झालं की मान सरळ करायची.
बरोबर. जेवढी आपण नियंत्रित आणि जाणीवपूर्वक कृती करतो तेवढे आपल्याला इफेक्ट खूप चांगले मिळतात. छान. डोळे अलगद मिटून घ्या आणि संपूर्ण ह्या नेक रोटेशनचा मनातल्या मनात मागोवा. नेक रोटेशन अतिशय महत्वाचं, म्हणजे आपल्याला थायरॉइड पासून आपण लांब राहतो आणि आपला ब्लड प्रेशर आहे तो कंट्रोलमध्ये राहतो. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी रोज उठल्यावर अंथरुणामध्ये हे नेक रोटेशन जरूर करावं. त्याच्यामुळे आपला रक्तदाब हा नियंत्रित राहतो. डोळे उघडायचे आणि एकेका पायाने आपण जे सुखासन घातलंय ते सोडून द्या. एक एक पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडायची, रिलॅक्स व्हायचंय. तर आता आपण पाठीवर पडून आणि पोटावर पडून काही कृती आपल्याला करायच्या आहेत. तर आधी बघून घ्या पाठीवर पडून विश्रांती कशी केली जाते. तर आधी दाखवते मी तुम्हाला, मग आपण करूया एकत्रित. तर इथे एका कुशीला वळायचं आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. बघा, दोन्हीही पायांमध्ये अंतर, टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर आहे. आपले हात शरीरापासून लांब, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, हातांची बोटं अर्धवट मिटलेली आणि आपली मान उजवीकडे, डावीकडे किंवा मध्यभागी, तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. तर ही झाली आपली शयन स्थितीमधली विश्रांती आणि शवासनाची आदर्श स्थिती. ठीक आहे. आता सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. अगदी सावकाशपणे. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्या. टाचा आतमध्ये, हाता पायांची बोटं बाहेरच्या बाजूला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील, हातांची बोटं अर्धवट मिटलेली. डोळे अलगद मिटून घ्या. नकळत आपण खांदे, आपल्या कमरेचा भाग वर उचलतो. आपली पोटरी, म्हणजे आपली दोन्ही पायांचे भाग आपण नकळत स्टिफनेस पण येतो. तर तसं न करता सगळं संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्यायचंय. रिलॅक्स करायचंय. तोंड बंद, डोळे बंद, श्वास बंद. आता दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ घ्या आणि आपला डावा जो पाय आहे तो फोल्ड करा. डावा पाय उभा असा आपल्याला फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल बरोबर उजव्या गुडघ्याच्या जवळ असेल. ठीक आहे. आणि आता फक्त उजवा पाय आपण हळूहळू वर उचलणार आहोत. ठीक आहे. डायरेक्ट वरती न उचलता सावकाश उजवा पाय वर उचलायचा आहे. सुरुवात करूया. उजवा पाय अगदी सावकाश 10 अंश वर येईल, मग सावकाश 20 अंश वर येईल. गुडघ्यातनं सरळ ठेवून उजवा पाय आपण वर उचलतोय. मग 30 अंश वर येईल, मग 40, 50, 60, 70, 80 आणि 90. परफेक्ट. 90 डिग्री उजवा पाय आता आपला वर आलाय. उजव्या पायाचा जो तळवा आहे तो सिलिंगच्या दिशेला गेलेला आहे. ठीक आहे. आणि इथे थोडा वेळ थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. उजवा पाय आपला वर आहे. आता उजव्या पायाच्या मांडीच्या मागे आपल्या हातांची ग्रीप करा, म्हणजे हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा आणि त्याचा सपोर्ट उजव्या पायाच्या मांडीच्या मागे द्या. बरोबर. आणि आता उजवा पाय गुडघ्यातनं आपण फोल्ड करूया, सरळ करूया. उजवा पाय फोल्ड करा, सरळ करा. पाय फोल्ड, सरळ. नाही, पूर्ण खाली नाही घ्यायचा. आधी 90 डिग्री वरती घ्या उजवा पाय आणि मग आपल्या हाताची पकड द्या उजव्या मांडीच्या मागे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ही पकड द्या. दोन्हीही हातांची बोटं. हा. आणि फक्त गुडघ्याचाच पाय आपल्याला फोल्ड करायचा तिथल्या तिथे आणि सरळ करायचा वरच्या वर. पाय फोल्ड करा, हा, आणि सरळ करा. बरोबर. आता वरती घ्या, हा, बरोबर. पाय फोल्ड,
आणि सरळ. हा, तिथल्या तिथेच आपण 2-3 वेळा ही कृती करायची. पाय फोल्ड करायची आणि सरळ करायची. हा, बरोबर. बरोबर, ह्याच्याने नी जॉईंट जे आहेत ते मोकळे व्हायला मदत होते. ठीक आहे. आता तसाच पाय गोलाकार फिरवा, तिथल्या तिथेच गोलाकार फिरवा क्लॉकवाईज. तिथल्या तिथेच. हा, बघा होतोय का? सावकाश करा. ठीक आहे. विरुद्ध बाजूने थोडस गोलाकार हा, बरोबर बरोबर करताय. हा, ठीक आहे. बरोबर. सुरुवातीला थोडीशी अडचण वाटेल, पण ह्या सगळ्या कृती आपल्याला जमल्या पाहिजेत. ठीक आहे. ठीक आहे. सावकाश पाय सरळ करा वरच्या बाजूने, उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर घ्या. हाताची पकड सोडून घ्या. खाली घ्या, दोन्ही हात शरीराच्या जवळ घ्या. उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर आहे. हा, आता तो नियंत्रित सावकाश जमिनीवर घ्या. धाडकन न आपटता, डोकं वरती न उचलता, सावकाश उजवा पाय नियंत्रित नियंत्रित सावकाश सावकाश जमिनीवर घ्या. आणि डावा पाय आता सरळ करा. थोडा वेळ विश्रांती घ्या आणि जाणीव आपल्या दोन्ही पायांकडे घेऊन जा, उजवा आणि डावा पाय. बघा, उजवा पाय थोडासा तुम्हाला जड जाणवेल आणि डावा पाय त्या मानाने हलका असेल. आता ह्या सगळ्या कृती आपण विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या आणि हात शरीराच्या जवळ. आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या गुडघ्याच्या जवळ असेल आणि डावा पाय हळूहळू 90 डिग्री वर घेऊया. सुरुवात करूया. डावा पाय 10 अंश वर घ्यायचा आहे, गुडघ्यातनं सरळ ठेवून. मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. परफेक्ट. आता डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा जसा आपण मगाशी दिला होता उजव्या पायाला, त्याचप्रमाणे आपल्या मांडीच्या मागे डाव्या पायाला हाताचा सपोर्ट द्यायचा आहे आणि डावा पाय गुडघ्यातनं आपण दुमडून म्हणजे फोल्ड करणार आहोत, तिथल्या तिथेच वरच्या वर आणि सरळ करूया. 5 ते 6 वेळेला कृती. फोल्ड, सरळ. 2, फोल्ड, सरळ. पाय फोल्ड, सरळ. बरोबर. पाय फोल्ड आणि सरळ. आता उजवा पाय सॉरी डावा जो पाय आहे तो गुडघ्यातनं गोलाकार फिरूया क्लॉकवाईज. 1, गुडघ्यातून पुढचा पाय गोलाकार फिरतोय वरच्या वर. 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध बाजूने करा. 1, 2, 3, बरोबर, 4 आणि 5. छान, परफेक्ट केलंय. आता हाताची बोटांची गुंफण सोडून द्या. डावा पाय पुन्हा 90 डिग्री वर आहे आणि तो डोकं वर न उचलता सावकाश नियंत्रित खाली जमिनीवर ठेवायचा आहे. अगदी सावकाश ठेवा, कुठेही घाई गडबड न करता नियंत्रित जमिनीवर ठेवा. बरोबर, छान. उजवा पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि रिलॅक्स व्हा. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आणि आता फक्त श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे समोरनं आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत हात वर, वरच्या बाजूने ताणायचे हात जेव्हा आपण वर नेतो तेव्हा, आणि श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत हात वर खाली जमिनीला वरती टेकवण्याचा प्रयत्न करा हाताचे पंजे, आणि श्वास सोडताना सावकाश खाली या. श्वास घेत हात वर आणि श्वास सोडत समोर न खाली. बरोबर, छान. आता आपल्याला श्वास घेत हात वर घ्यायचे आणि श्वास सोडताना साईडने खाली येतील, जमिनीला घासत घासत आपल्या शरीराच्या जवळ येतील. पुन्हा एकदा सुरुवात करा. श्वास घेत हात वर घ्या, खाली जमिनीला टेकवा आणि श्वास सोडताना
आपल्या बाजूने हात खाली येतील, जमिनीला घासत घासत अर्धगोलाकारची कृती होईल ही. श्वास सोडताना हात साईडने खाली. एक. बरोबर, छान, परफेक्ट. पुन्हा श्वास घेत हात वर घ्या, एक हलकासा खेच द्या आणि श्वास सोडताना जमिनीला घासत हात खाली. दोन. पुन्हा एक श्वास भरून घ्या, हात वर येतील, श्वास सोडताना हात खाली जमिनीला घासत. तीन. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. चार. एक लास्ट राऊंड करूया. श्वास घेत हात वर आणि श्वास सोडताना खाली. पाच. रिलॅक्स. विश्रांती. पायामध्ये अंतर घ्या, हातामध्ये अंतर घ्या, डोळे मिटून घ्या. आता सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. कुठलंही एक गाल. ज्यांचं नुकतंच ऑपरेशन झालं असेल 3 महिन्यापूर्वी, 4 महिन्यापूर्वी, त्यांनी मात्र हे पोटावर पडून करण्याची कृती टाळायची आहे. सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती. तुम्ही तुमची मॅट आहे ना, म्हणजे एकदा काय नाव आहे तुमचं? रोहिणी ताई, अशी आडवी ठेवा, आडवी. अशी आडवी ठेवा म्हणजे तुम्हाला कृती व्यवस्थित दिसते. हा. सावकाश विश्रांती घ्या. डोळे मिटून घ्यायचे आणि पाठीवर पडून विश्रांती, सॉरी, पोटावर पडून विश्रांती. आता इथे टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, आपले हाताचे तळवे सिलिंगकडे. डोळे अलगद मिटून घ्या. कुठल्याही एका गालावर विश्रांती. जर हे अनकम्फर्टेबल वाटत असेल तर मग हाताची घडी करायची, म्हणजे एका हातावर दुसरा हात ठेवा आणि त्यावर आपलं कपाळ ठेवा. याला म्हणतात मकरासनातली विश्रांती. तुम्ही कुठल्याही प्रकारे ही विश्रांती घेऊ शकता, जसं मगाशी केली त्याप्रमाणे, किंवा जसं आता आपण करतोय, एका हातावर दुसरा हात ठेवून त्या हाताच्या घडीवर आपलं कपाळ ठेवायचं आणि पोटाचा भाग, संपूर्ण आपल्या छातीचा भाग जमिनीकडे सैल सोडायचा. इथे पाठीच्या मणक्यावर जास्त प्रेशर येत नाही. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी या स्थितीमध्ये काही काळ आराम करायला किंवा विश्रांती घ्यायला हरकत नसते. एकदम रिलॅक्स. आणि आता करूया टीव्ही पोस्चर. आपल्या दोन्ही हातांची कोपरं जमिनीला टेकवायची आहे आणि दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा घ्यायचा. टीव्ही पोस्चर, जसं लहान मुलं पुस्तक वाचतात किंवा टीव्ही बघतात त्याप्रमाणे ही कृती. हाताची कोपरं पूर्णपणे आपली जमिनीवर असतील आणि हाताच्या तळव्यांवर आपला चेहरा. पोटापासूनचा वरचा भाग थोडासा वर उचलला जाईल, नजर समोर ठेवायची. परफेक्ट. आणि आता फक्त उजवा पाय एकदा फोल्ड करायचा, मग तो सरळ, मग डावा पाय फोल्ड करायचा आणि सरळ. अशा प्रकारे डायनॅमिक हालचाल 8 ते 10 वेळा. सुरुवात करा. एक. पाय फोल्ड केल्यानंतर टाच आपल्या सीटला लावण्याचा प्रयत्न. 2. डावा पाय एकदा उजवा आणि एकदा डावा. 3. 4. 5. 6. 7. 8. 9. 10. बरोबर. आता दोन्ही पाय मागच्या मागे जोडून घ्या. पावलं जी आहेत ही जमिनीकडे फ्लॅट, म्हणजे पायाची जी नखं आहेत ती जमिनीला फ्लॅट असते. ठीक आहे. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. टीव्ही पोस्चर तसाच ठेवायचा आहे आणि आता एकत्रित दोन्ही पाय फोल्ड करा, सरळ करा. पाय फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. पाय फोल्ड करूया, सरळ करूया. पाय फोल्ड करताना टाचा आपल्या सीटला लावण्याचा प्रयत्न करा. 2. 3. बरोबर. 4. 5. लास्ट राऊंड 6.
7, बरोबर. थोडीशी डायनामिक हालचाल. 9 आणि 10. थांबायचंय. आता दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्या मागच्याच बाजूने. दोन्ही पाय एकमेकांपासून जास्तीत जास्त लांब करा. तुम्हाला जेवढे लांब करता येईल तेवढे लांब करा. दोन्ही पाय मागच्या मागे. बरोबर. आता दोन्ही पाय फोल्ड करा आणि आपल्या पावलाने टाळी वाजवा मागच्या मागे. जसं आपण हाताने टाळी वाजवतो तशी पावलाने टाळी वाजवा. बरोबर, छान. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. थांबा. दोन्ही पाय सावकाश खाली घ्या आणि ते सावकाश एकमेकांच्या जवळ आणा. अगदी सावकाश, कुठेही गडबड घाई न करता यथाशक्ती. पुन्हा हात आपले खाली येतील आणि एका गालावर पडून विश्रांती. रिलॅक्स. थोडस अंतर घ्या पायांमध्ये. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. आणि कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. डोळे मिटून घ्या. श्वासाची जाणीव. सावकाश एका कुशीला वळा आणि आधी पाठीवर पण विश्रांती घ्या. अगदी सावकाश पाठीवर पण विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत. संपूर्ण पाठीचा मणका जमिनीकडे सैल चढून द्यायचा आहे. आणि सुरुवातीपासून ते आतापर्यंत आपण जे जे काही प्रकार केले, लुजनिंग एक्सरसाइज ज्या ज्या काही केल्या, सूक्ष्म व्यायाम, आज आपण आपल्या वर्गामध्ये फक्त सूक्ष्म व्यायाम घेतले. कुठलंही नवीन आसन आपण पाहिलं नाही. तर ह्या सगळ्या सूक्ष्म व्यायाम, सूक्ष्म म्हणजे काय, तर आपल्या प्रत्येक जॉईंट्स वरती अगदी खोलवर असा परिणाम करणारे हे सूक्ष्म व्यायाम आहेत. ते आपल्याला व्यवस्थित जमले, आपले जॉईंट्स एकदा मोकळे झाले की आपल्याला आसनं करणं फार सोपं जातं. उद्यापासून आपण एक एक आसन करायला सुरुवात करणार आहोत. आजचे जे हे सूक्ष्म व्यायाम आपण केले ते तुम्ही रोज घरी करण्याचा प्रयत्न करा. थोडीशी 10 मिनिटं स्वतःसाठी काढायची आणि हे सगळे प्रकार करण्याचा प्रयत्न करायचा. डोळे मिटलेले, एकदम रिलॅक्स होऊन जायचंय. सावकाश एका कुशीला वळा आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. एका कुशीला वळायचंय आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठेही झटका न देता, घाई न करता. आणि उठून उभं राहायचंय. सावकाश दंड स्थितीमध्ये. बैठक स्थितीतून स्टँडिंग मध्ये येऊया आणि इथे विश्राम. आपण सावधान विश्राम जे पाहिलंय ना शाळेमध्ये शिकलोय, तर त्याच्यामध्येच ही विश्रांती स्थिती. दोन्ही पायांमध्ये अंतर, एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि मान मागे सैल चोरायची. तर आता आपण करूया इंजिन 2. तर इथे काय करायचं, दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात फोल्ड करायचे, हाताची कोपरच आपली छातीपाशी असतील. आणि एकदा उजवा हात सरळ करायचा, डावा पाय मागे फोल्ड करायचा. मग डावा हात सरळ, उजवा पाय मागे फोल्ड करायचा. अशा प्रकारे थोडीशी डायनॅमिक हालचाल करायची. ठीक आहे, सुरुवात करा. 1, 2, 3, 4, 5, 6, बरोबर. 7, 8, 9, 10, 11, 12. आता थोडासा स्पीड वाढवा. थोडासा स्पीड वाढवण्याचा प्रयत्न करा. हाय ब्लड प्रेशर असेल त्यांनी मात्र सावकाश करा. आणि हात थोडेसे फोर्सफुली पुढे घ्या. बरोबर. सावकाश, हळू हळू स्पीड कमी करायचा आणि थांबायचंय. थांबायचंय. श्वासाची गती इथे वाढते. मग मुखधोती करायची. आपले हात गुडघ्यावर ठेवायचे. एक श्वास भरून घ्यायचा नाकाने आणि तोंडाने सोडायचा.
आता विश्रांती. आणि आता करूया आपण कटीचक्रासन. तर इथे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे, आपला डावा हात समोरून उजव्या खांद्यावर ठेवायचा, उजवा हात मागून डाव्या कमरेवर आणि उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघायची, कमरेला ट्विस्ट, कटी चक्रासन. विरुद्ध बाजूने पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ, उजवा हात डाव्या खांद्यावर, डावा हात मागे उजव्या कमरेवर आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघा. आता ही हालचाल आपण थोडीशी डायनॅमिक करूया. सुरुवात करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. परफेक्ट. आता दोन्ही पायांमध्ये किंचितसं अंतर घ्या. आपण करूया ताडासन. ताडासन तुम्हाला रोजच करायचं आहे, ब्लड सर्क्युलेशन रेग्युलेट राहण्यासाठी. हे रेग्युलेट म्हणजे त्याचं सर्क्युलेशन चांगलं राहण्यासाठी ताडासन नेहमी करावं. दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्या, नजर समोर, दोन्ही हात शरीराच्या जवळ, नजर समोर घ्या, हनवटी जमिनीला समांतर, खांदे कोपरं अगदी रिलॅक्स ठेवा. आणि ते स्थिर राहा. कुठेही आपला बॅलन्स जात असेल असं वाटतंय तर थोडंसं पावलामध्ये अंतर, पावलामधलं अंतर अजून थोडंसं वाढवा. चेहरा शांत. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या, तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. आणि आता हळूहळू दोन्ही हातांची जी बोटं आपण गुंफवली आहेत ते हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. सावकाश दोन्ही हात संपूर्ण डोक्याच्या दिशेने वर घ्या आणि हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. खांदे रिलॅक्स, नजर एका बिंदूकडे स्थिर करा. पापण्यांची कमीत कमी उघडझाप झाली की आपल्याला बॅलन्स सांभाळता येतो. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला. जास्तीत जास्त खेच संपूर्ण शरीराला. स्ट्रेच स्ट्रेच. परफेक्ट. छान. सावकाश टाचा खाली घ्या. हात तसेच ठेवा वरती डोक्याच्या दिशेने वर तसेच ठेवायचे. आणि थोडीशी आता डायनॅमिक हालचाल करूया. श्वासाकडे लक्ष देऊन श्वास घेत टाचा वर उचला आणि श्वास सोडत टाचा जमिनीवर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. बरोबर, छान. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. वन मोर राऊंड. श्वास घेत टाचा वर आणि श्वास सोडत खाली. परफेक्ट. हात तसेच ठेवायचे. पायामधलं अंतर वाढवा. थोडस पावलांमधलं अंतर वाढवा. आणि आता सुरुवात करा. एकदा उजवीकडे बेंड व्हायचंय. सेंटर. डावीकडे सेंटर. उजवीकडे सेंटर. डावीकडे सेंटर. उजवीकडे डावीकडे. परफेक्ट. उजवीकडे आणि डावी. थांबा. मध्ये येऊन थांबा. दोन्ही पाय जोडून घ्या. पाय जोडून घ्यायचे. हाताची बोटांची गुंफण सोडून द्या. दोन्ही हात आता एकमेकांच्या समोरासमोर असतील आणि सावकाश हात खाली घ्या साईड. आणि विश्रांती. रिलॅक्स. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. बैठक स्थितीमध्ये आधी विश्रांती. प्राणायामाला आपण पुढच्या आठवड्यापासून सुरुवात करणार आहोत. तर त्याच्या आधी आपण समान श्वसन, दीर्घ श्वसन आणि विभागीय श्वसनाची प्रॅक्टिस करतो, ज्याला प्राणायामाची पूर्वतयारी असं म्हटलं जातं. आपल्याला एकदा श्वसनावरती नियंत्रण मिळवता आलं की प्राणायाम करणं सोपं जातं. म्हणून आज आपण करूया समान श्वसन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडून घ्या आणि साधी मांडी घाला किंवा मगाशी जे आपण सुखासन बघितलं होतं ते घालू शकता.
किंवा अर्ध पद्मासन. तर अर्ध पद्मासन कसं करायचं? दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि कुठलाही एक पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवा. कुठलाही एक पाय, तुम्ही उजवा किंवा डावा, तुम्हाला जो पाय फोल्ड करायचा आहे तो करू शकता. त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवायचं आणि जो पाय सरळ आहे तो फोल्ड करून त्याचं पाऊल जे आहे ते दुसऱ्या पायाच्या मांडीच्या खाली घ्यायचं. हे झालं आपलं अर्ध पद्मासन. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी हे अर्ध पद्मासन घालण्याचा प्रयत्न करा. उद्या आपण पूर्ण पद्मासन बघूया. अगदी इथेही अडचण वाटत असेल तर मात्र मगाशी जे सुखासन आपण पाहिलं होतं ते करा. म्हणजे जे पाऊल वरती आहे तुमचं दुसऱ्या पायाच्या मांडीवर, तेच पाऊल आपली पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे त्याच्यामध्ये फिक्स करा. तुम्हाला जसं जमेल त्या स्थितीमध्ये बसण्याचा प्रयत्न. ठीक आहे. दोन्ही हात जे आहेत हे आता आपले ज्ञान मुद्रेमध्ये येतील. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटून घ्या. चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नसेल. आपण करणार आहोत समान श्वसन. तर इथे मी 5 आवर्तन आपण करणार आहोत. पहिली 2 आवर्तनं इथे मी काउंटिंग करेन त्याप्रमाणे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. 1 ते 4 अंक काउंट होतील तेव्हा श्वास घ्यायचा आहे आणि 4 ते अंक 1 पर्यंत जेव्हा उलटा क्रम चालू होईल तेव्हा तुम्हाला घेतलेला श्वास सावकाश सोडायचा आहे. जाणीव तुम्हाला तुमची उदर भागाकडे घेऊन जायची आहे. डोळे अलगद मिटून घ्या. जाणीव आपली उदर भागाकडे म्हणजेच आपल्या पोटाच्या ठिकाणी आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. 1, 2, 3, 4. घेतलेला श्वास संथ गतीने सोडताना आपलं पोट आतल्या दिशेला जात आहे. 4, 3, 2, 1. श्वास घेणं आणि सोडणं समान पातळीवर आहे. अजून एक आवर्तन. जाणीव आपल्या उदर भागाकडे. श्वास घेताना पोट हळूहळू बाहेर येत आहे. 1, 2, 3, 4. श्वास सोडताना ते नियंत्रित आतमध्ये जात आहे. 4, 3, 2, 1. अशाच प्रकारे पुढची 3 आवर्तनं विदाउट काउंटिंग सुरू करू. हातांची ज्ञान मुद्रा. डोळ्यांवर कुठलाही ताण नाहीये. आहे तो श्वास सोडून पुन्हा एकदा श्वास भरून घेताना पोट बाहेर येत आहे. श्वास सोडताना पोट आत जात आहे. श्वास भरून घेऊया, पोट बाहेर. श्वास सोडताना पोट आत होते. श्वास भरून घेऊया. संत गतीने सोडूया. हातांची ज्ञान मुद्रा आहे. आता आपली जाणीव आपल्या पूर्व भागाकडे म्हणजेच आपल्या छातीच्या भागाकडे. श्वास घेताना आपल्या छातीचं प्रसरण होत आहे. आडव्या कक्षेत डोळे अलगद मिटलेले आहेतच. श्वास भरून घेताना आपल्या संपूर्ण आपली हवा आपल्या पूर्व भागामध्ये जाते, चेस्ट रिजन मध्ये जाते. संत गतीने श्वास सोडा. संपूर्ण स्नायू रिलॅक्स होतील. श्वास घेताना थोडासा ताण वाढतो. पुन्हा एकदा श्वास भरून घ्या. छातीचं प्रसरण. श्वास सोडताना स्नायू पूर्वक. हे करताना नकळत चेहऱ्यावर ताण येतो, तर चेहरा अगदी शांत असेल. आता जाणीव आपल्या खांद्यांच्या ठिकाणी स्तंभ भागाकडे. श्वास घेताना खांदे कानाच्या दिशेला वर आणि श्वास सोडताना खांदे पूर्व. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. खांदे वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत खांदे वर. श्वास सोडत खाली. रिलॅक्स. डोळे अलगद मिटलेले आहेतच. सुरुवातीला आपण समान श्वसन केलं.
त्याचा मनातल्या मनात मागोवा. त्यानंतर आपण उर श्वसन केलं आणि त्यानंतर केलेलं स्तन श्वसन. या सगळ्या गोष्टींच्या मनातल्या मनात मागोवा. करूया आपण 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार अगदी सावकाश आणि हळू आवाजामध्ये. आपला आवाज आपल्यालाच ऐकू येईल इतक्या सावकाश आपण हे उच्चार करणार आहोत. चं प्रमाण हे 20% असेल आणि मकार मात्र लांबवलेला 80%. सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडून लागोपाठ 3 आवर्तन. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. श्वास सोडत ओंकार. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. मनोमन आपले आई वडील, आपले इष्ट देवता, आपले गुरुजन यांचं स्मरण करूया. शांतीपाठ माझ्या मागोमाग आपणही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदम. ओम पूर्णमद पूर्णमिदम. पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतीः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. करूया आपण नमन मुद्रा. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव. आपण आपला राग द्वेष अहंकार सगळं सोडून देऊया आणि आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. सावकाश हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. जोडलेले हात खाली येतील. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. जिथे आपला वर्ग सुरू झाला तिथेच शेवट. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. हँड राईज करा. तुम्हाला बोलायचंय ते रोहिणी ताई. एक मिनिट हा. हा, मी अनम्यूट केलंय तुम्हाला. फक्त माईक चालू करून बोला हा प्लीज. मॅडम, नमस्कार. तुमची पायाची पोझिशन आहे ना, ती दिसत नाहीये व्यवस्थित. कुठली? ही वाली अ, म्हणजे हम्म. ओके, म्हणजे पाठीवर पडून केलं त्या वेळेला का? हा. ओके, ठीक आहे. म्हणजे माझं तर ऍक्च्युली व्हिडिओ म्हणजे मी पूर्ण दिसेल असाच असतो शक्यतो ना नाही, माझ्या. पद्मासन हा, पद्मासन वगैरे जे घालताना दाखवत होता ना, तेव्हा दिसत नव्हतं. ओके, ठीक आहे. मग उद्या मी परत एकदा दाखवेल कसं हम्म. करतो. मी पुढे येऊन दाखवेल. ठीक आहे. हम्म. आणि चालेल. मग हे करूया. सुखासन. हम्म. आज तर पद्मासन आपण नाही घेतलं, अर्ध पद्मासन घेतलं. अ, हम्म. आज आज जे आपण स्वस्तिकासन किंवा सुखासन केलं ते आपण उद्या पुन्हा एकदा बघूया. ठीक आहे. चालेल. 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 हरी ओम. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता.
मीटिंग एंड. शुभ दिवस. अजून काही आहे का कुणाला शंका? हँड राईज करून अनम्यूट करते. आज आपला मेन म्हणजे थोडस हे पण मीटिंगचा आयडी चेंज झालाय. ठीक आहे. कुणाला बोलायचं आहे का? अनम्यूट केलंय मी, बोलू शकतो. ठीक आहे. भेटूया मग उद्या सकाळी 6 वाजता. हरी. मीटिंग एंड करते. अच्छा, तुम्हाला बोलायचं आहे का ताई? तुमचा ना फक्त हा जो मोबाईलचा हे आहे ना, तो फक्त चेंज करून तुमचं नाव टाका, म्हणजे मला सोपं जाईल बोलणं. आवाज येईल तुमचा, बोला आता. माईक ऑन झालाय. ठीक आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करत आहे.